हाय हॅलो नमस्कार. मी रोशनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मदर्स डॉटर कंबो सेट, जे की ह्या फॅब्रिकचं बनवलेलं आहे. ते मी कसं स्टिच केलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले नवनवीन ब्लाऊजचे व्हिडिओ, ड्रेसचे, लेहंग्याचे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर व्हिडिओला स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हालाही कळेल आणि आयडिया पण येईल. आणि ह्या साडीपासून आपण अशा प्रकारचे ड्रेस, युनिक ड्रेस बनवू शकतो असं हे पण तुम्हाला कळेल. चला मग व्हिडिओला स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा. ह्या फॅब्रिकचा आज आपण केला आहे. ही साडी आहे, ही मी मिशोवरून मागवली आहे. आणि ही मदर्सची साडी आहे, म्हणजे त्यावर ब्लाऊज सेम केला आहे मी. हे ब्लाऊज आहे, प्रिन्स कट ब्लाऊज आहे, ट्रेंडिंग स्लीव्ज आहे ह्या. आणि बॅक साईडला अशी डिझाईन दिली आहे. आणि लटकन तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. बघू शकता यामध्ये बटरफ्लाय लावले आहे आणि यामध्ये असा बेल्ट दिला आहे, जेणेकरून ब्लाऊजला खूप छान लुक यावं म्हणून. आणि याला असा आपण बेल्ट पण अटॅच केला आहे, कारण हे वेस्टर्न साडी आहे, त्यामुळे असा बेल्ट लावल्यावर खूप छान असा लुक येतो साडीला. यामध्ये डबल ब्लाऊज शिवला आहे आपण, ते पण असंच बटरफ्लायचं केलं आहे. हे साडीतल्याच कापडचं आहे, जे की उरलं होतं. चला म्हटलं मग एक न आवडलंच दुसरं आपण घालू शकतो. यामध्ये हे बघू शकता तुम्ही किती छान असे लटकन केले आहे. लटकन बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. बॅक साईडला असा बटरफ्लाय दिला आहे, जेणेकरून ब्लाऊजला खूप छान लुक यावं म्हणून. आणि फ्रंट साईडला पानाचा गळा आहे, प्रिन्स कट ब्लाऊज आहे, यामध्ये बटरफ्लाय स्लीव्ज दिले आहे. आणि ह्या मुलीसाठी पण असे 2 ब्लाऊज शिवले आहे. मदर डॉटर कंबो सेट असल्यामुळे सेम केला आहे. कधी कधी ते पण घालू शकते. यामध्ये वन शोल्डर दिला आहे आणि ह्या साईडला असे बटरफ्लाय दिले आहे छोटेसे. 5 वर्षाच्या मुलीचं ब्लाऊज आहे. आणि सेकंड ब्लाऊज तुम्ही बघू शकता, हे पण 5 वर्षाच्याच मुलीचं ब्लाऊज आहे. यामध्ये अशी फ्रिल अटॅच केली आहे, ट्रेंडिंग स्लीव्स केल्या आहे, त्या फुल अटॅच केला आहे. हे ओपन ठेवलं आहे. यामध्ये आपण लेहंगा तयार केला आहे, जे की लेहंगा विथ साडी पण आपण या ड्रेसला म्हणू शकतो, कारण यामध्ये आपण असा पदर अटॅच केला आहे, जो की यामध्ये असा येईल, तो यामध्ये असा अटॅच होईल यासाठी दिला आहे. आणि बॅक साईडला आपण बोटनेकचा गळा दिला आहे आणि यामध्ये अशी फ्रिल दिली आहे. आणि हा भाग आपण ओपन ठेवला आहे. यामध्ये हा भाग आपण असा ओपन ठेवला आहे, जेणेकरून त्या बेबीला खूप छान लुक यावं म्हणून. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. फ्रंट साईडला यामध्ये पण आपण असा बेल्ट दिला आहे या मुलीला. आणि हा आहे लेहंगा, जे की आपण लेहंगा विथ साडी पण याला म्हणू शकतो. आणि हा त्याला असा आपण पदर अटॅच केला आहे. हा असा पदर अटॅच केला आहे. खाली याला आपण अशी फ्रिल लावली आहे छानशी. खूप छान लुक येत आहे यामुळे याला. तुम्ही बरेचसे ब्लाऊज आणि ड्रेस बघितले असेल, की तुम्ही बरेचसे ड्रेस याचे शिवलेले बघितले असेल, पण हा असा पॅटर्न तुम्ही कोणाचकडे पाहिला नसेल, म्हणून मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं, की तुम्हाला पण वेगळी नवीन आयडिया येईल आणि तुम्ही पण असं तुमच्या मुलीसाठी मदर डॉटर कंबो सेट तयार करू शकता यासाठी. आणि हे बघा, यामध्ये आपण हे असं पदर दिला आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे, यामध्ये हे आपल्याला असं अटॅच करायचं आहे, जेणेकरून ते घातल्यानंतर खूप छान असं लुक येतो. आणि याला आपण असं मेन बटन पण दिलं आहे, जे की ते फिट राहावं म्हणून. हे बघू शकता,
याला असं आपण हे हुक अटॅच केली आहे आणि याला असं आपण अटॅच करू शकतो. हे बघा असं याला खूप छान असं लूक येतं, घातल्यानंतर खूप छान दिसतो. तर मग आता तो कडणार नाही, तुम्ही बघू शकता. हे बघा हे असं त्याला असं लूक यावं म्हणून खूप छान असं दिसत आहे आणि वेअर केल्यानंतर खूप छान लूक येते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा आणि हेल्पफुल वाटल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.